नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहे फाळके स्मारकला आणि आमच्याकडं गाईज वाटलं तर नाही का लय लवकर जाऊ आपण, पण जाऊ पायऱ्या चढायला लागलोय. लय उंच आहे ते, आपण समजतो तेवढं सोपं नाही. आणि गाईज थोडी कॅमेरा क्वालिटी नाही का, अँड्रॉइडचा कॅमेरा आहे, थोडा समजून घ्या. हे बघा, पण वातावरण खरंच एक नंबर आहे. तुम्ही जर येऊन पाशाल ना, आपण वर चाललोच नाही का. बघू, म्हणजे मला काही एवढी कॅमेऱ्याची सवय नाही, पण तरी ट्राय केलं आहे आपण एकदा नाही का. हो, काय झालं, मला दम लागला आहे. मित्रांनो, इकडं फोटो बिटो काढले आम्ही आणि आता आहे ना निघालो आहे पुढं जाण्यासाठी नाही का. आणि पब्लिक येतेच नाही का वरून, म्हणजे एवढे असे सोमवार मंगळवार काही राहू, पण पब्लिक यायचं मात्र थांबत नाही का. इकडं पब्लिक सा दिसत असेल तुम्हाला, तरी पण बघू नाही का कसं काय वरती नाही का. वरती जाऊन दाखवतो तुम्हाला तसं, तोपर्यंत चाला वरती बघू काय. आणि काही पावसात यायची जी मजा आहे ना, म्हणजे नेक्स्ट लेवल आहे नाही की इकडं. म्हणजे असं पूर्ण ओल्लं दिसतं इकडं सगळं. आणि इथून जी मेन सिटी आहे एवढी खतरनाक दिसते, तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही, तर तरी एकदा दाखवायचा प्रयत्न करतो का. गाईज आम्ही एवढं चालायला एवढं दमलो आहे, पण म्हणजे वरती आहे आलं आहे ते फायनली. पण नाही का की उंचावर जास्त आहे ना, त्याच्यामुळे जास्त नाही का दम लागतो. पण वातावरण इथलं एक नंबर आहे. मेन सिटीत जो तुम्हाला आनंद भेटणार नाही तो इथं नक्कीच भेटेल. पक्ष्यांचा आवाज, आजकाल तर तसे पक्षी दिसतीच नाही, पण इथं पक्ष्यांचा आवाज पण तेवढाच येतोय नाही का. म्हणजे गुफा आहे का? हां का, गामागोम झालोय पूर्ण डायरेक्ट नाही का. भाऊ कसं काय वाटतं इथपर्यंत येऊन तुम्हाला? खूप डेंजर वाटतं. डेंजर नक्की ना, कसं तुम्ही सांगा ना, शब्दात सांगा थोडं. चढून आमचे पाय, भाऊला आपल्यासारखं जरा नाही का कॅमेऱ्याचा अनुभव नाही एवढा, त्यामुळे बोलता येत नाही कॅमेऱ्यासमोर नाही का. पण तुम्ही नक्की सपोर्ट करा आम्हाला, पुढे जाऊन तुम्हाला नाशिकचं सगळं कंटेंट आम्ही प्रोव्हाइड करू. हे बघा, एकच नंबर वातावरण. इथं तिकीट काढलं इंडियासाठी 25 रुपये तिकीट आहे नाही का. तुम्ही जर बाहेरून असाल इंटरनॅशनल तर 300 रुपये जाग्यावर डायरेक्ट जमीन आसमानचा डिफरन्स आहे. आणि मी तुम्हाला जे बोललो होतो मागाशी की मेन सिटीचा व्ह्यू कसा आहे इथून, तर हे बघा. आता कॅमेरा क्वालिटीमुळे तुम्हाला समजणार नाही, पण घ्या बघून तरी. बघा, तुम्हाला नाही का पुढं दाखवतं, अजून लई आहे बघण्यासारखं इकडं. सगळे लोक नाही का फोटो वगैरे का सगळा विषय एकदम खरंच. इकडं पाणी वगैरे पडतं आहे थोडंसं. ट्रेनिंगचं आहे ना थोडं. बघा, म्हणजे बघा ना, इंटरनल कसं काम केलेलं आहे त्यांनी पूर्ण. असं म्हणजे आजकालच्या कारिगरांना जमणार नाही या टाईपचं काम केलेलं आहे पूर्ण नाही का. थोडेसे दगड वगैरे तुटलेले आहे काही ठिकाणी,
पण काम एकच नंबर झालं. आणि पावसाळ्यात जे वातावरण होतं ना इथलं नेक्स्ट लेवल आहे काहीच. हे बघा ही खाली काय तुम्हाला जर माहीत असेल ना तर कॉमेंटमध्ये सांगा नक्की नाही का. हा भाऊ पाणी पितोय आपला. काहीच मला नाशिकमध्ये 4 वर्ष झाले पण मी पहिल्यांदा आलो. हा भाऊ किती वेळा आलाय भाऊ वणीचा असून? 4 वेळा. 4 वेळा. हाच फरक आहे त्याच्यातून माझ्यात. इथं पाणी साचलंय नाही का, डोंगराचं पाणी वाटतं पण मग हे किती खोल आहे आपल्याला पण नाही माहिती, त्याच्यामुळे आपण काही याच्यात पाय टाकणार नाही का. आपण चाललोय पुढं थोडंसं एक्सप्लोअर करू. अजून बरंचसं आहे पाहण्यासारखं नाही का इथं. याच्या आधी पण बऱ्याचशा यूट्यूबर लोकांनी इथं नाही का आलेले आणि बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या. आपल्याला याच्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे, म्हणजे मी इथलाच आहे पण मग तरी इन्फॉर्मेशन नाही, कधी आलो नाही ना इकडं. पण मग बऱ्याच दिवसानंतर आलो आहे. भारी आहे एकदम नाही का सगळं बघण्यासारखं आहे. आणि नाशिक तसं पण नाशिकचं वातावरण एकच नंबर आहे, त्याच्यात काही वादच नाही. इकडं बी काहीतरी आहे, बघूनच येऊ. जाऊ द्या. पूर्ण दगडी काम केलेलं आहे बघा ना. म्हणजे त्या काळामध्ये आजच्या काळात सगळं नाही का विटा ब्लॉक वगैरे याच्यावर काम चालतं. पण मग नाही का आत्ताचं भारी वातावरण नाही एकदम इथलं सुद्धा. आणि पाण्यामुळे जास्त फील येतो नाही की इकडं. वरून पाणी पावसाळ्यात जास्त फील येणार होतं. पुढं काही नाही म्हणतं पण आपल्याला लास्टच्या टोकापर्यंत जाऊन यायचं आहे काही नाही का. परत कधी येणार आहे माहीत नाही. याच्यानंतर बघूनच जाऊ आज सगळं. गाईज इथं बघा ना डायरेक्ट म्हणजे डोंगरातून पाणी येतं. आणि इथं जर बोललं ना काय आपण डायरेक्ट पूर्ण आवाज घुमतो. तुम्हाला मध्ये नेऊन दाखवतो मी काय. एक मिनिट बरं का, चप्पल काढून घेऊ आपण बाहेर नाही का. तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना या क्यूआरला स्कॅन करा, सगळी इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला नाही का. चप्पल बूट काढायली तर बाहेरच परमिशन त्याच्यामुळे आपण काढून टाकली. आणि काही लिटरली मध्ये आल्यानंतर बघा तुम्ही पूर्ण आवाज घुमतोय नाही का असा. पूर्ण तुम्हाला का समजत असेल नाही का, पूर्ण आवाज एकदम असं. आणि आपला अँड्रॉइड आहे त्याच्यामुळे क्वालिटी अशीच येते थोडीशी, पण आवाज एक नंबर घुमतोय नाही का. आवाज तर क्लिअर येईल तुम्हाला. एखादं जर इथं मेडिटेशन करायला बसला ना तर एकदम भारी आवाज नाही का असं एकदम पूर्ण घुमतोय आवाज. हॅलो हॅलो पूर्ण आवाज घुमतोय नाही का असं एकदम खतरनाक फील होतं. तर रात्रीचं आलं ना बघ कोणी इथं घाबरून जाईल डायरेक्ट नाही का एकदम. गाईस तुम्ही पांडवलेण्याला आल्यानंतर तुम्हाला एवढं सगळं बघण्यासारखं आहे नाही का. तुम्ही नक्की या जर नाही का तुम्हाला टाईम असेल आणि एखादं फिरण्याचं चांगलं ठिकाण. म्हणजे ॲक्च्युली जसं बघायला गेलं तर सगळ्यांना माहिती आहे ठिकाण, पण नाही का मी यूट्यूबवर नाही का सोशल सांगणं गरजेचं होतं म्हणून मी सांगितलं. छोटे छोटे मासे पण याच्यामध्ये नाही का. आणि कोण आहे काय माहिती यार. इथं आहे ना जे लोक येतात ना फिरायला प्लीज त्यांनी काळजी घ्या, स्वच्छता बघा. म्हणजे इथं खाता पिता बिस्लरीची बॉटल कुरकुऱ्याचे पाकिटं वगैरे सगळं इथं टाकून दिलं आहे तसं तसं. आणि याच गोष्टीमुळं नाही का बरेचसे इथलं वातावरण येतं खरं. तर तुमचा कचरा वगैरे सगळं संघ घेऊन जा नाही का. इकडं काय ठेवलेलं नाही आहे. हा तर नाही म्हणतो यायला पुढं, पण मी 1 मिनटं दाखवून आलो काय पुढं बघून येतो. बाकी इथं काहीतरी काम चालू आहे. काम म्हणण्यापेक्षा नाही तर काहीतरी दगडं वगैरे नाही काय काय माहिती काय. आपण वीर खांदाच्या टायमाला नाही का त्या टाईपचंच आहे काहीतरी. एवढं नाही माहिती मला पण बघू चला. हा रस्ता कुठं जातोय काय माहिती. आणि काय हा डोंगर हे डोंगरावर जायला रस्ता नाही का. हे डोंगरावर जायला रस्ता नाही कुठला. असे डोंगर मामाच्या गावाला आहे सगळं सिन्नर साईडला. लहानपणी लय मजा करायचो आम्ही तिकडे नाही का. हे बघा संपलंय वाटतं इथून. आता जाऊ द्या. जिंदगीत तुम्ही ना पावाड्याची गाडी टाका पण MIDCत कामाला जाऊ. एवढे बेकार हाल होतील ना तुमचे. पण मजाकची गोष्ट आहे नाही काही. म्हणजे असं नाही का जाऊ नका असं नाही म्हणणं, पण नाही का मी आतापर्यंत बऱ्याचशा कंपन्यामध्ये गेलो पण नाही का अशीच कंपन्या जरा नाही का स्टँडर्ड कंपन्या नाही आहे इकडं. काहीच आम्ही ना आत्ता तिथून पांडवलेला वर आल्यानंतर ना पहिले ना राईट साईडला गेलो. तिकडे असं काहीतरी होतं
आणि आता लेफ्ट साईडला आलो नाही का, इकडं चांगलं आहे पण इकडं असं कोरीव काम इकडं पण केलेलं आहे नाही का बऱ्यापैकी पूर्ण. आवाज एक नंबर गुंततो पण इथला सुद्धा. बाहेर डोंगरातलं पाणी येते खाली, आपणच वल्ले होतो इथं. हा भाऊ बाहेरच बसला होता काही की ना. गुफा ज्या आहे ना त्या विहार म्हणजे भिक्षूंचे आहे ना राहण्याचं ठिकाण होतं आणि काही ते ना पूजासाठी वापरायचे. असे टोटल 24 गुफा होते इथं. आणि काही इथं सुद्धा सेम नाही का पूर्ण आवाज गुंतो इथं. आणि 24 वेळा गुफांपैकी ही एक पण गुफा आहे. इथं महादेवांच्या पेंडिंगसारखं एक कोरलेलं सुद्धा आहे. आता मध्ये काय इथं जाण्यासाठी जागा नाही, बघू जाऊन आपण नाही का. पूर्ण आवाज असा घुमतोय ना, असं वाटतं की यार काय पूर्ण अंधारात तुम्हाला काही दिसणार नाही काहीच. पण आणि इथूनच थोडं नाही का डोंगराच्या पोटात खाली इथं हनुमान दादाची मूर्तीसुद्धा कोरलेली आहे आणि उत्तम काम केलेलं आहे नाही का इथं सुद्धा. आणि इकडं एंड होतं आहे नाही का डायरेक्ट बघायला गेलं ना, इकडं सगळं एंड आहे आणि वरती आहे थोडंसं. पण वरती काय एवढं बघण्यासारखं नाही, आय थिंक तिथं संपतं आहे त्या सगळ्या गोष्टी. काही उतरताना नाही का एवढे काही कष्ट नाही लागते, स्पीडला याशिवाय एकदम असं नाही का कोणतरी लोटते आपल्याला बघून असं वाटतं डायरेक्ट पूर्ण. पण जर चुकून जर म्हणजे असं नजर हाटी दुर्घटना घटी या टाईपची गोष्ट होऊन जाईल डायरेक्ट. तिकडे नाही का आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे ना, मका आपण मकाच म्हणतो गावाकडची भुट्टा बा असा शब्द भुट्टा हिंदीतून आहे ना, हिंदीतून नाही मराठीतून आपण मका म्हणतो नाही का. मका बाजू बिट्ट्या भाजून खवास म्हणतो आमच्याकडे. तर मी तर बिट्ट्याच बोलवलं भाऊ, बाकी जण नाही माहिती मला. आणि इकडे वॉटर पार्क काहीच आम्ही आत्ता मध्ये गेलो तू नाही का पाया बिया पडलो सगळं गेलं. आम्हाला ते बोलले पहिले कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणजे फोन अलाउड नाही असं नाही का. आता फोन कशासाठी काढणारे सगळे फोटो वगैरे काढण्यासाठी ठीक आहे आणि ते चांगले शांततेचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी फोन अलाउड नाही बरोबर आहे. आणि काय आपण काय कोणी गाणे वगैरे वाजवणारे नाही आहे असं काही नाही आहे. त्याच ठिकाणी तेच आपल्याला म्हणते तुम्हाला फोटो काढायचा आहे का 30 रुपये कॉफी. मला एक कळत नाही इथं जर कॅमेरा अलाउड नाही आहे तर तुम्ही फोटो कसं काय काढून देताय आम्हाला असं. म्हणजे कमवायची टेक्निक पाहिली कशी यांची असं नाही. आता वरती एवढ्या वर गेलो आपण, आपल्याला बोलले ते कॅमेरा अलाउड असं नाही केलं पाहिजे कोणी. ठीक आहे एक मिनिट. तर म्हणायचं काय आहे आपल्याला काही कोणाला हेट नाही देते किंवा काही नाही आहे असं, पण ज्या प्रकारे लोक वागता नाही इथले नाही का असं काही जास्त राग येऊन जात नाही ठिकाणी. तिथं काहीच नाही, कॅमेरा जर अलाउडच नाही आहे तर तुम्ही असं कॅमेऱ्याने फोटो काढून द्यायला तयार आहे. वरून सांगता आम्हाला 30 रुपये कॉफी. काय डोकं आहे लोकांनी फोन कशासाठी घेतले एवढे. ठीक आहे दादा आपल्याला काय करायचं पहिला टाइम एक्सपिरियन्स होता आपला. तर काहीच आपला ब्लॉग आता इथंच एंड होतोय बरं का. मित्रांनो आपण ना इंस्टाग्रामला मिनी ब्लॉग्सवर टाकतो, ते बघायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ID मेन्शन करतो माझी. मिनी ब्लॉग्सवर बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक्यू.